नागभेड तालुक्यात 2 व्यक्ती पुरात वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याची शोध मोहीम सुरू आहे. उल्लेखनीय बाब अशी की या 2 घटना वेगवेगळ्या गावातील असल्या तरी एकाच नाल्यावरील आहेत. पहिली घटना विलेम येथे घडली. विलेम येथील रुणाल प्रमोद बावणे वय 11 हा मुलगा सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास गावातील इतर मुलांसोबत गावाजवळच्या नाल्यावर पूर बघण्यासाठी गेला होता. तेव्हा नाल्यावर वर्दळ सुरू असल्याने हा मुलगाही नाला पार करत असताना पाण्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. दुसऱ्या घटनेत बोथोली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे वय 30 हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.